नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका अशा किल्ल्याची सफर करणार आहोत जो 3 बाजूंनी अथांग समुद्राने वेढलेला आहे आणि ज्याच्या प्रत्येक दगडामागे पोर्तुगीज आणि मराठ्यांचा इतिहास दडलेला आहे। आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडीजवळ असलेल्या ऐतिहासिक कोर्लई किल्ल्यावर। कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथे एका अरुंद डोंगरावर हा किल्ला दिमाखात उभा आहे। साधारण 1521 च्या सुमारास पोर्तुगीजांनी आपली सत्ता मजबूत करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली होती। त्या काळी याला मोरो डी चौल असे म्हटले जायचे। पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी या भागावर स्वारी करून पोर्तुगीजांना जेरीस आणले होते, त्यामुळे या किल्ल्याचा इतिहास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। किल्ल्याची चढाई अगदी सोपी आहे। पायऱ्या चढून वर जाताना दोन्ही बाजूंना दिसणारा समुद्र तुमचा सगळा थकवा घालवून टाकतो। गडावर प्रवेश करताच आपल्याला पोर्तुगीज स्थापत्यशैलीची साक्ष देणारे भव्य दरवाजे दिसतात। इथे एक जुनं चर्च आहे, ज्याचे अवशेष आजही आपल्याला त्या काळाची आठवण करून देतात। गडाची तटबंदी इतकी भक्कम आहे की आजही ती लाटांचे तडाखे सहन करत ताठ मानेने उभी आहे। या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इथे असलेले कोर्लई दीपगृह। हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि आजही चालू असलेले लाईट हाऊस आहे। इथून जेव्हा आपण समुद्राकडे पाहतो तेव्हा निळ्याशार पाण्याचा आणि आकाशाचा होणारा संगम डोळ्यांचे पारणे फेडतो। जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथे आलात तर इथला सूर्यास्त तुम्हाला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहणार नाही। किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले कोर्लई गाव सुद्धा तितकेच खास आहे। इथली बोलीभाषा ही मराठी आणि पोर्तुगीज शब्दांचे मिश्रण आहे, जी ऐकायला खूप गोड वाटते। इतिहास आणि निसर्गाचा असा मेळ महाराष्ट्रात क्वचितच कुठे पाहायला मिळेल। मित्रांनो, तुम्हाला कोर्लई किल्ल्याची ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मातीचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक सफरीत। जय जिजाऊ, जय शिवराय।